ताई, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमत मध्ये। आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या घोषणेची शक्यता आहे। पत्रकार परिषद निवडणूक आयोगाची आयोजित करण्यात आलेली आहे। आपली प्रतिक्रिया? नाही, ह्याच्यासाठी निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांचं आणि जे काय मतदार याद्यांमध्ये एक्स्ट्रा नावं जे दाखवून दिलेले आहेत त्याच्यावर कुठलंही स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिलेलं नाहीये। कारण आम्ही स्पष्टपणे सांगितलेले लोक रस्त्यावरती उतरून त्यांना सांगतायत की बोगस नावं जे आहेत ती कट झाली पाहिजे, मतदार याद्या दुरुस्त झाल्या पाहिजे आणि नंतरच निवडणुका घ्या। हा स्टँड असल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोगाने त्या याद्या क्लिअर केलेल्या आहे की नाही याचा खुलासा केलेला नाहीये त्याच्याकडे। त्यामुळे त्यांनी आधी तो खुलासा करावा। जे बोगस मतदान वाढलेलं आहे, थोडं थोडकं नाहीये, महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1 कोटीच्या वरती मतदान असं वाढलेलं आहे। तर ते जर काय मतदान बोगस मतदान काढलेलं पाहिजे। त्याचप्रमाणे ईव्हीएम वर जर लोकांचा विश्वास नाहीये तर बॅलेटवर निवडणूक घ्या अशी सुद्धा मागणी होते। तर एकाही मतदाराच्या मनात जर शंका असेल ईव्हीएम बद्दल तर निश्चितच निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली पाहिजे। त्या ईव्हीएम मशीनचे जे टेक्निकली त्यातली ड्रॉबॅक्स दाखवणारे लोक आहेत। बरं, विद्याताई, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे प्रवीण दरेकर देखील जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। एकीकडे विरोधक म्हणतायत की निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद आहे आणि आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। काल आशिष शेलार यांनी देखील पत्रकार परिषदेतून दुबार मतदारांची खरं तर माहिती दिली किंवा तसे मुद्दे समोर आणले आणि जर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची आज घोषणा झाली तर कुठेतरी संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल असं वाटतंय। आपली प्रतिक्रिया? बहुधा काही तांत्रिक कारणांमुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या घोषणेची शक्यता आहे। दुपारी 4 वाजता ही निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होऊ शकतात अशी सूत्रांकडून माहिती मिळते। त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। या पत्रकार परिषदेत नेमकी काय घोषणा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकीकडे मतदार यादीतल्या चुका न सुधारताच जर निवडणूक घोषित केली तर कुठेतरी संघर्षाची परिस्थिती किंवा विरोधक आणखीनच आक्रमक होऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते। या पत्रकार परिषदेमध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या घोषणेची शक्यता आहे। साधारण दुपारी 4 वाजता ही निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुका या पहिल्या टप्प्यात होऊ शकतात। त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या आजच्या या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। नगरपालिका निवडणुकांचा बिगुल आज वाजणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत शशिकांत शिंदे देखील जोडले गेलेले आहेत। शशिकांतजी, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। आज राज्य निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या घोषणेची आज शक्यता आहे। आपली प्रतिक्रिया? मला अपेक्षा आहे की आज निवडणूक आयोग आमच्या परवाचा मोर्चाचा विषय घेऊन एखाद्या वेळेला या याद्या छाननी करूनच निवडणुका घेऊ अशा प्रकारची भूमिका जाहीर करेल अशी अपेक्षा आहे। पण म्हणतो मला वाटतं तशी जर केली नाही तर एकच आहे की परवाच्या मोर्चाचा धक्का घेऊन हा लोन वाढवत जाऊ शकतं, लोकांचा विरोध होऊ शकतो सरकारवर आणि याच्यावर, आणि त्यामुळे घाईघाईमध्ये निवडणुका जाहीर करण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही नेहमी सांगतोय निवडणूक आयोग हे फक्त नावाला आहे। हे निवडणूक आयोग सरकारचं भाऊलं आहे, सत्तारूढ पक्षाच्या असलेल्या लोकांचं भाऊलं आहे आणि ते त्या पद्धतीने कारभार करत आहे। आम्ही ज्यावेळेला 2 वेळा भेटायला गेलो त्यावेळेला त्यांचं प्रत्यंतर आम्हाला आलं होतं, आम्हाला विश्वास होता, तरी सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाशी चर्चा करून कुठेतरी न्याय घेतील। कालच जर तुम्ही बघितलं असेल प्रत्येक जण बोलतो की मतदार यादीत घोळ आहे, विरोधक बोलतोय असं नाही, तर काल आशिष शेलार सारखे असलेले मंत्री सुद्धा म्हणाले
त्यांनी टीका करताना असं सांगितलं की अमुक अमुक मतदारसंघामध्ये अमुक अमुक मतदार वाढलेले कसे. आता त्याला त्यांनी जातीय रंग दिला असेल. आता प्रत्येक गोष्टी जातीय रंग देणं त्यांचा त्या पक्षाचा अजेंडाच आहे. मग माझं म्हणणं आहे तो कुठला आहे, परंतु तुम्ही पण मान्य करताय की अशा प्रकारचे दुबार नावं आहे. आमची तीच मागणी आहे की या याद्या सदोष व्हाव्या आणि तशा प्रकारची निवडणूक व्हाव्या. परंतु निवडणुका त्या लोकांमधून जिंकू शकत नाही, म्हणून मग हे बोगस मतदानातून मागच्या वेळेला जशी निवडणुका जिंकल्या तशाच प्रकारच्या निवडणुका जिंकाव्या अशा प्रकारचा त्यांचा विचार दिसतोय. बरं, शिंदेजी मात्र मतदार यादीतल्या चुका न सुधारताच किंवा हा सगळा घोळ न सुधारताच निवडणुका घोषित केल्या तर आपल्या पक्षाची भूमिका नेमकी काय असेल? तर काल परवाच्या दिवशी मोर्चाच्या वेळेला आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही आंदोलन करण्याच्या बाबतीमधली भूमिका आहे, पण कोर्टामध्ये प्रथम जाऊन न्यायालयाचं दार ठोकवायचं. न्यायालय काय निर्णय देतो आता त्याच्यावर बघू. आज पण 28 केसेस मला वाटतं एकत्रच केलेले आहेत हायकोर्टामध्ये आणि आमची स्वतंत्र याचिकेच्या बाबतीमध्ये काय आता न्यायालय निर्णय देतो ते आम्ही बघू. आणि तसं नाही झालं तर पुढची स्ट्रॅटेजी आम्ही सगळे पक्ष आम्ही बसवून आम्ही त्याप्रमाणे त्याचा निर्णय घेऊ. ठीक आहे शिंदेजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर राज्यातील बहुप्रतीक्षित महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातली ही अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. आज राज्य निवडणूक आयोगानं दुपारी 4 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे, ज्यात या निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. अनेक महिन्यांपासून या निवडणुका प्रलंबित आहेत आणि त्यामुळे आता लवकरच या निवडणुका होतील अशी चर्चा सुरू झालेली आहे. सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या असे निर्देश सरकारला दिले होते आणि या निर्देशानंतर सरकारमधील सर्वच पक्ष हे तयारीला लागलेत. त्यातच आता राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणुकांची तयारी पूर्ण झाल्याचं देखील पाहायला मिळतंय. दरम्यान सूत्रांकडून अशी माहिती मिळते की निवडणूक आयोगानं 3 टप्प्यात या निवडणुका आयोजित केलेल्या आहेत अशी योजना किंवा निवडणूक आयोगाकडून आखली जाते. यात सुरुवातीला नगरपरिषदा, नगरपंचायती आणि त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या आणि सर्वात शेवटी मुंबईसह इतरही महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जाते. यावर अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार देखील जोडले गेलेले आहेत. वडेट्टीवारजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. मतदार यादीतल्या चुका न सुधारताच निवडणुका घोषित केल्या तर आपल्या पक्षाची भूमिका काय असेल? कारण आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे आणि आज निवडणुकीच्या घोषणेची शक्यता आहे. नाही, एकीकडे या याद्यामध्ये असलेला घोळ दूर करण्यासाठी आम्ही दिल्लीमध्ये निवडणूक आयोगांची सर्वपक्षीय भेट आहे. ही भेट मुद्दाम या सगळ्या जे काही त्यातले दोष आहेत ते दूर करण्यासंदर्भात आहे. आमची मागणी काय आहे निवडणूक आयोगाकडे की याद्या तुम्ही अद्ययावत करा, त्यातील याद्या स्वच्छ करा आणि मग निवडणुका घ्या. आमचं काही निवडणुकीला विरोध असण्याचं काही कारण नाही. लोकशाहीमध्ये निवडणुका या क्रमप्राप्त आहेत. परंतु ज्या पद्धतीनं हम करे सो कायदा या पद्धतीनं जर होत असेल सरकारच्या दबावापोटी आणि सरकारच्या इशाऱ्यावर जर निवडणूक आयोग निर्णय घेत असेल तर ते चुकीचं आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे की याद्या स्वच्छ करा, पारदर्शी निवडणुका झाल्या पाहिजेत, पारदर्शकता असली पाहिजेत आणि निवडणुका झाल्या पाहिजेत. पण आता निवडणूक आयोग आता 4 वाजता घोषित करत असेल निवडणुकीचा प्रोग्राम, तर निवडणूक लोकशाही प्रक्रियेमध्ये राजकीय पक्ष म्हणून आम्हाला निवडणुकीच्या मैदानावर उतरावं लागेल. आमची तयारी आहे. पण एक आहे की यामध्ये जर उद्या काही घोड समोर आला, यामध्ये दुबार मतदार, तिबार मतदार आणि काही मृत मतदार हे सगळे काही स्वच्छ न करता केल्या गेल्या आणि यातून काही जर घोड समोर आला आणि त्यातून जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला निवडणूक आयोग जबाबदार राहील, सरकार जबाबदार राहील. बरं, ही आमची भूमिका आहे. वडेट्टीवारजी, मात्र तुमच्या म्हणजेच विरोधकांच्या मागणीला कुठेतरी निवडणूक आयोगानं थारा दिला नाही असं वाटतंय. कारण की सत्याचा मोर्चा काढण्यात आला, वारंवार पत्रकार परिषदा घेण्यात आल्या, मागणी लावून धरली आहे, मात्र तरी देखील या मागणीला कुठेतरी थारा दिला नाहीये. नाही, एक नाही 2दा आम्ही त्यांना भेटलो आणि त्या सगळे पुराव्यासह आम्ही माहिती दिली. काल त्यांनी आता आशिष शेलारांनी सुद्धा सांगितलं की दुबार मतदार आहेत ते मान्यच केलं त्यांनी. म्हणजे सत्ताधारी पक्षाचे लोक सुद्धा मान्य करतायत. नाही, सगळं मान्य करून निवडणुकीचा अट्टास करताना हे काय 8 दिवस पुढे जाईल, 15 दिवस पुढे जाईल. पण हे स्वच्छ करणं आवश्यक होतं. पण त्यांच्याकडे कुठलीही सिस्टीम नाही, कुठलाही सॉफ्टवेअर नाही की दुबार तिबार मतदान बाहेर काढायचं आहे. मृत मतदारांच्या नावाने अनेक वेळा मतदान होतं, हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. यामध्ये घोड मतदार यादीतला दूर करून निवडणुका व्हाव्यात ही मागणी होती. याला जर अट्टास असेल निवडणूक आयोगाचा
आणि विरोधकांना मानायचंच नाही आणि सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर त्यांना काम करायचं असेल तर हे लोकशाहीमध्ये म्हणजे मला वाटतं की लोकशाहीचा गळा घोटणंच आहे. त्याला ठीक आहे, जनता त्याला नीट उत्तर देईल आणि जनता सुद्धा आता सतर्क झाली आहे. मतचोरी हे आता सिद्ध झालेलं आहे. कोणी किती म्हणू देत, कोणी किती कोणाची वकिली करू देत, पण मतचोरी होते आणि मतचोर कोण आहे हे पकडल्या गेलाय. संगनमत कोणाचं कोणाशी आहे हे आता देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये लपून राहिलेलं नाही. ठीक आहे. वडेट्टीवारजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी.